महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। A1 दोस्ती ग्रुप नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरारक समारोप। धाकटे डहाणू संघटनाला विजेता। कर्जत तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी उत्साहवर्धक ठरलेल्या सुधाकर घारे आणि जगदीश देशमुख यांच्या A1 दोस्ती ग्रुप भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचा समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे, जगदीश देशमुख, मनोहर पवार, रवींद्र घारे, उत्तम देशमुख यांच्यासह आयोजक रुपेश बाबू घारे, चेतन चौधरी, अतुल देशमुख, आदेश मासे आणि अनिकेत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवण्यात आले। यावेळी मैदानावर क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती। प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता। स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम क्रमांक धाकटी डहाणू संघाने पटकावला, द्वितीय क्रमांक बीड, तृतीय क्रमांक लाडिवली, चतुर्थ क्रमांक दहिवली आणि पाचवा क्रमांक नारपोली संघाने मिळवला। वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मालिकावीर म्हणून जय दवणे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मथुर मरंडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणेश वाघमारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शिवम लोही आणि ग्रामीणमध्ये जयवंत धुळे आणि प्रथमेश पवार यांना सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेने स्थानिक क्रीडा जगतात क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला असून आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक होते आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। A1 जोडी चषक आजचा हा अंतिम सामना। या अंतिम सामन्यामध्ये आमचे जे आयोजक आहेत त्यामध्ये दोस्ती ग्रुपचे जगदीश देशमुख, आमचे मनोहर शेठ पवार, रवीजी घारे, बाबू शेठ घारे, अतुलजी देशमुख, चेतनजी चौधरी, आदेशजी मशे, सर्वच त्यांचे मित्रमंडळ यांनी जी हे 5 दिवस सामने आयोजित केले होते आणि या ग्रामीण भागामध्ये असे भव्य दिवस सामने आणि बक्षिसांची खैरात। आताच आपण बाईटमध्ये खेळाडूंची मनोगत तुम्ही ऐकलं तर त्यांनी सर्व खेळाडू आज पाठेपर्यंत सर्व प्रत्येकाने प्रत्येक कला गुण दाखवलं आणि प्रत्येकाने या क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येकाचं खेळाडू वृत्ती दाखवून चांगल्या प्रकारे या इथे सामने पार पडले आणि या ग्रामीण भागामध्ये 3रं वर्ष पूर्ण होऊन 4थं वर्षाला ही सुरुवात होती आणि खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन, भव्य दिव्य आयोजन, चांगल्या प्रकारचा स्टेज, चांगलं ग्राउंड असं जिल्ह्याला पण लागवेल असं चांगल्या प्रकारे आयोजन ते केलं होतं आणि अशा पद्धतीने सर्वच आमच्या या संपूर्ण कार्यकारिणी मंडळीने या मैदानाचं आणि जे सामने होते ते चांगल्या प्रकारे आयोजित करून आणि सर्व खेळाडूंना कसं व्यासपीठ तयार होईल यासाठी ते प्रयत्न केले। क्रीडा रसिकांना आपण काय सांगू? आज 5 दिवस पहिला असेल का पूर्ण हे मैदान अगदी क्रीडा रसिकांनी गजबजून गेलं होतं आणि एक हौशी कलाकार, हौशी जे प्रेक्षक होते ते संपूर्ण या खेळाचा ते आनंद घेतला आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे कसे सामने होतील यासाठी त्यांचा प्रयत्न राहील। सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश देशमुख यांच्या दोस्तीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश शेठ देशमुख यांची A1 जोडी हे सर्व आता जे अंतिम सामना जो डहाणू या संघाने मारला जो खेळाडू आहे त्या खेळाडू सुद्धा ते मनोगत सांगितलं की त्यांचं नाव चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव त्या खेळाडूच्या कृतीने गेलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं आयोजन, त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम हे चांगल्या प्रकारे ते आयोजन करतायत आणि प्रथम क्रमांक मला वाटतं डहाणू यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक बीड आमच्या गावातला संघ आहे ग्रामीण आमच्या वासरे खोंड्यातला त्यांनी पटकावला आणि तिसरा क्रमांक लाडिवली संघ यांनी पटकावला आणि चौथा क्रमांक आमचा दहिवली संघाने पटकावला। म्हणजे आमच्या स्थानिक संघांना आणि 5वा क्रमांक नारपोली या संघाने पटकावला। म्हणजे या ठिकाणी मैदानात सामने होत असताना आमच्या शेजारच्याच गावांना सुद्धा ही चांगली संधी उपलब्ध झाली, आमच्या खेळाडूंना संधी उपलब्ध झाली, त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे। आयोजकांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम पार पाडलेलं आहे। रुपेश बाबू घारे तसेच चेतन चौधरी, अतुल देशमुख यांच्या बाबतीत सुद्धा आपण काय सांगणार? A1 जोडीसाठी ते खरोखर त्यांचं मी कौतुक करेन की जेव्हा त्यांची सामने सुरुवात होते तर संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, प्रत्येकाला निमंत्रण देणं, सर्वांची गाठीभेटी घेणं, संघांशी संपर्क साधणं म्हणजे बाबू शेठ घारे असतील, चेतन चौधरी असेल, आदेशजी मशे असेल, आमचा अतुल देशमुख असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, खरोखर त्यांची मेहनत खूप आहे आणि हा सामना पार पाडण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। खऱ्या अर्थानं जेवढे ह्या दोस्ती ग्रुपचे आयोजक
बाबू घारे, अतुल देशमुख, चेतन चौधरी आणि त्यांचे असंख्य असे सहकारी यांचे मी आयुष्यभर ऋणी राहील. खऱ्या अर्थानं त्यांनी हे वर्ष सर्व चौथे यशस्वीरित्या पार पडले आणि याच्यामध्ये ग्रामीण आणि ओपनमध्ये अगदी भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणा या परिसरातले संघ त्या ठिकाणी आले, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, चांगली अशी बक्षीस जिंकली. त्याच्यामध्ये आमचं बीड आणि लाडिवली हेही इथल्या जवळपासच्या आमचे गावातील खेळाडू यांनी चांगला खेळ या ठिकाणी दाखवला. आता बघितलं असं आपण की चांगल्या अशा त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. काहींची इच्छा अपेक्षा जवळपास 10 वर्ष ते खेळत होते, त्या पूर्ण झाल्या, याचंही समाधान आम्हाला वाटतं. आणि खरोखर या ठिकाणी 5 दिवस अगदी यशस्वीपणे ही शृंखला पार पडली. मी आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो. सुधाकर भाऊ आणि माझ्या वतीने मी त्यांना पुढील वर्षी याच्यापेक्षा चांगला दर्जेदार आपण या ठिकाणी उपक्रम राबूया आणि चांगलं बक्षीस जिंकूया. या ठिकाणी मी सगळ्या संघांना सांगेल, पुढच्या वर्षी तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या आणि चांगले बक्षीस जिंकू. धन्यवाद. शिवम, काय सांगाल, हे पारितोषिक आपल्याला भेटलंय? खरं तर हे माझं स्वप्न होतं, या स्पर्धेमध्ये स्वप्न माझं पूर्ण झालं. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट फक्त बॅट अँड बॉलचं नाहीये, पण तो एखादा खेळाडू आपल्या जीवाच्या आकांतर मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिल्डिंगनं आपल्या संघासाठी धावा वाचवत असतो. आणि मी हेच कार्य केलं. सर्वप्रथम एक शिवम लोभी बीड गावामध्ये फक्त एक खेळाडू होता, तो जायचा, तो 12 बसायचा. परंतु ज्यावेळी यंगस्टर क्रिकेट बीडनं मला स्क्वॉड मध्ये उपलब्ध केलं, ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जगदीश दादा, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एक चांगली गोष्ट आहे, मी समालोचन देखील शिकलो 12 प्रतिनिधी राहून. परंतु मला 12 प्रतिनिधी ठेवायचे, मी मॅच बघायचो. परंतु माझ्यातला जो छुपा खऱ्या अर्थाने जो कलाकार कोणी बघितला असेल तर या यंगस्टर बीडनं बघितलाय. आणि मी जे काही एक पारितोषिक मिळवलंय हे माझ्या यंगस्टर टीम साठी मिळवलंय. मी मरेपर्यंत या यंगस्टर बीड साठी मी नेहमी एकनिष्ठ राहील, ही मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण बीडकरांना मी खऱ्या अर्थानं शब्द देतो. कारण ही खरी ट्रॉफी माझ्या यंगस्टर बीडची, ही ट्रॉफी माझी नाहीये, ही माझ्या यंगस्टर बीडची आहे. खरं तर या स्पर्धेच्या अगोदर आमचा खूप डाऊनफॉल होता. आम्ही सर्वांना देखील बोललेलो की यंगस्टर बीड ज्या टीमनं खरं तर बीड टेनिस क्रिकेटचं नाव संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं अभिमानानं रोवलं, ती यंगस्टर बीड खरं तर मागील 10 ते 12 टुर्नामेंट खऱ्या अर्थानं खूप बॅकफूट वरती होती. त्यावेळी आम्हाला भरपूर जणांनी हिणवलं की या गोष्टीमध्ये काहीच करू शकत नाही. परंतु आमच्यामध्ये कॉन्फिडन्स होता, आज हारतोय तर उद्या नक्कीच जिंकू. कारण मी तब्बल प्रत्येक क्रिकेट रसिकांना सांगेल की क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी जिंकतो ना त्यावेळी क्रिकेट खेळ आपण अभिमानाचा मानतो. परंतु ज्यावेळी आपण हारत असतो ना त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये काहीतरी कमतरतेमध्ये असतो. मी एकच म्हणेल की आज आम्ही जिंकलोय, उद्या आम्ही जाऊन संपूर्णपणे एक अभिमानाचा माच करू. पण क्रिकेट इथे हसवतो आणि क्रिकेट इथे रडवतो. कारण ही क्रिकेटचं मैदान, हीच आपल्या अभिमानाची छाती आणि हीच अभिमानाची माती आहे. याच महाराष्ट्राच्या माध्यमात प्रत्येक खेळाडूला सांगेल की जरी तुम्ही आकाशाला वेळ घ्याल पण ज्या मातीमध्ये तुम्ही शिकलाय ना त्या मातीला कधीच विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.